नमस्कार मित्रांनो पीक विमा संदर्भात आज एक मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा 2024 आजपासून पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आणि किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2023 आणि 2024 अंतर्गत खरीप व रब्बी हंगामातून मिळून 497 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या मंजूर निधीपैकी 264 कोटी रुपये कंपनीने शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. यापैकी 233 कोटी रुपये शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पीक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात पीक नुकसानीची भरपाई म्हणून विमा मंजूर झालेला आहे. यात खरीप हंगामासाठी 252 कोटी 51 लाख रुपये तर रब्बी हंगामासाठी 245 कोटी 42 लाख रुपये असे एकूण 497 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. मंजूर नुकसान भरपाईपैकी विमा कंपनीने खरीपातील 138 कोटी 51 लाख रुपये आणि रब्बीसाठी 125 कोटी 23 लाख रुपये असे मिळून 264 कोटी 7 लाख रुपये नुकसान भरपाई वितरित केले आहे. विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदीप्रमाणे पीक विमा कंपनीने एकूण प्रीमियम रकमेच्या सुमारे 110% नुकसान भरपाई वितरित केली आहे. खरीप हंगामासाठी 252 कोटी 51 लाख रुपये तर रब्बीसाठी 245 कोटी रुपये 42 लाख रुपये असे एकूण 497 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. आचारसंहितेच्या तोंडावर वेगवान प्रशासनाचा प्रत्यय शेतकऱ्यांना देत राज्य सरकारने शुक्रवारी 7 जिल्ह्यातील ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची 997 कोटी रुपये भरपाई मंजूर केली आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांसाठी 987 कोटी रुपये मंजूर केले आहेत. बीडला ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी 54 कोटी, परभणीला सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी 548 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. भरपाई मिळवण्यात लातूर जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्याला ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी 2 कोटी तर सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी 384 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. धाराशिव जिल्हा प्रशासनाची भरपाई अजून आकडेमोड सुरू आहे. संबंधित जिल्ह्यांनी भरपाईचे प्रस्ताव मागील 4 दिवसांमध्ये सरकारला दिले होते. सरकारने त्यावर वेगाने निर्णय घेत भरपाई मंजूर केली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात निर्णय सापडण्यापूर्वी सरकारने केलेल्या वेगवान हालचालीचा फायदा 7 जिल्ह्यातील 9,75,059 बाधित शेतकऱ्यांना मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 2 कोटी 1,08,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2023 आणि 2024 मधील खरीप व रब्बी हंगामात विमा क्षेत्र बाधित झाल्याने त्याची भरपाई म्हणून सुमारे 500 कोटी रुपयापर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही 500 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सोमवारी जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,500 रुपये जमा होणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2023-24 मधील खरीप हंगामात विमा शेती पिकाचे नुकसान झाल्याचे त्याची भरपाई म्हणून सुमारे 500 कोटी रुपयापर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश रक्कम खात्यामध्ये वळती झाली असून नजरचुकीने अपात्र ठरलेल्या तक्रारी मंजूर करण्याबाबत मागणी झाल्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान पीक विमा योजनेत गेल्या खरीप हंगामात विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र बाधित झाल्याबाबत तक्रार केलेल्या विमाधारक शेतकऱ्यांपैकी पात्र शेतकऱ्यांना रक्कम सुमारे 262 कोटी 57 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचली आहे. ज्या शेतकऱ्यांना अपात्र केले आहे त्या शेतकऱ्यांना पात्र करून येत्या 2 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये 240 कोटी रुपये एवढी वाढीव नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सन 2023 आणि 24च्या खरीप व रब्बी हंगामात मंजूर केलेली भरपाई रक्कम ही सुमारे 497 कोटी 56 लाख रुपये एवढी झाली आहे. तर मित्रांनो, ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे.